नमस्कार, मी विशाल निकम. माऊलीच्या आशीर्वादाने आणि रसिक प्रेक्षक मायबाप यांच्या प्रेमामुळे बिग बॉस सीझन 3चा झालेला विनर. आज मी बिग बॉस सीझन 6च्या घरामध्ये आलो आहे. जी धाकधूक, जे दडपण पहिल्या दिवशी जे सीझन 3ला आमचं होतं तेच दडपण, तीच धाकधूक आजही आहे. आज मी सगळ्यांना सीझन 6च्या टॉप 5 कंटेस्टंट जे आहेत त्यांना शुभेच्छा द्यायला आलो आहे. आत्ता थोड्या वेळात मी घरात जाईनच. एक्साइटमेंट खूप आहे. सो लेट्स सी. त्यांच्याबरोबर गप्पा मारेन. त्यानंतर घराला भरभरून बघेन. माझ्या सगळ्या आठवणी, माझे मित्र सगळे, माझा बी ग्रुप, माझे सगळ्या आठवणी त्या परत एकदा आठवून घेईन. लेट्स सी. एक्साइटमेंट आहे. लेट्स सी. तुमचा घरातला आवडता सदस्य कोण? माझ्यासाठी बिग बॉसच्या घरात जो जातो तो आवडता सदस्य आहे, कारण हिंमत लागते बिग बॉसच्या घरात जायला. आणि टॉप 5 जे आहेत ते खरंच त्या जोमाने, त्या ताकदीने 100 दिवस घरात त्यांनी प्रवास केला आहे. तर एकाला असं मी बोलू शकणार नाही, पण 5 लोक प्रत्येकाच्या प्रत्येक ठिकाणी बरोबर आहे. प्रत्येकजण जिंकण्यासाठी लढतोय प्रत्येकाच्या वेने. सो माझ्यासाठी टॉप 5 जे आहेत ते सगळेच माझे फेवरेट आहेत. अगेन टॉप 3 सदस्य कोण असतील? अरे टॉप 5 मध्ये तेच झालं. टॉप 3 आहे. बरं ठीक आहे. टॉप 3 मध्ये तरी टॉप 3चं बघ, म्हणजे जेवढं मी आता सोशल मीडियावरती लोकांचं प्रेम बघतोय, एकावरती प्रेम जास्त आहे, एकावरती थोडं कमी आहे. तर अशामध्ये मला तिघं चौघजण असे वाटतात. म्हणजे पहिल्यांदा मला वाटतं की अनुश्री असेल. म्हणजे टॉप 3 सांगतोय, म्हणजे नावं मागे पुढे होऊ शकतात. त्याच्यानंतर राकेश सरांवरती तेवढंच प्रेम आहे लोकांचं. विशालचा जो गेम चालला आहे, जो मास्टर माइंड पद्धतीने तो खेळतोय, तर म्हणजे त्याने गाजवलं आहे सीझन. आणि तन्वीने म्हणजे प्रत्येक वेळी तिने मुलांना तेवढ्याच स्ट्रॉंग पद्धतीने टक्कर दिली. बघा, तुम्हाला सांगा, तुम्ही माझ्यावर बिग बॉस नका खेळू हा प्रश्न विचारून, पण हे 3 लोक तर आहेत. विनर कोण वाटतंय? विनर मी वाटतोय. आता काय सांगू? अरे देवा. नाही रे, तुम्हाला सांगू का, मी एवढा जजमेंट म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे काय सांगता येणार नाही. सो मी कोणतीही गोष्ट असं जजमेंट पास नाही करणार आहे की मला काय वाटते असं. सो माझ्यासाठी 5 जण विनर आहेत त्यांच्या जागी. आणि मी परत तेच म्हणतो की 100 दिवस या घरात राहणं माझंही टार्गेट होतं की टॉप 5 मध्ये येणं. तर ते या मुलांनी गाजवलंय. आता प्रत्येकजण म्हणतोच आहे की मी विनर आहे. ज्याच्यावर नमस्कार, मी आपल्या सर्वांचा लाडका गायक अभिनेता डॉक्टर उत्कर्ष आनंद शिंदे, म्हणजेच बिग बॉसचा ऑलराऊंडर, मास्टरमाइंड, टास्क मास्टर. इतकं छान वाटतंय की आज परत ज्या भूमीने, ज्या जागेने मला एक नवीन जन्म दिला, नवीन नाव दिलं, त्या जागेवरती मी आज आलेलो आहे. म्हणजे आपल्या बिग बॉसच्या सेटवरती बिग बॉस सीझन 6च्या घरात जाण्याचं भाग्य परत एकदा लाभतंय. आणि खूप वेगळा आनंद आहे. जसं लहान लहान मुलं आपल्या शाळेत जातात आणि तो जो आनंद असतो, ती जी धडधड असते, तीच पुन्हा होतीये. आणि पण एक आहे की सिनियर्स जातात, ज्युनियर्सला भेटतात, तसं थोडंसं फार आहे. पण एक वेगळं आहे की त्या घरात पाऊल टाकला की परत आपण तेच होणार आहे. कंटेस्टंटची फिलिंग येते, एक वेगळा मजा होणार आहे. आणि टास्क मास्टरला आत पाठवण्यात म्हणजे टास्क काहीतरी खेळला जाणार आहे. तर खेळूया एक नवीन टास्क आणि लेट्स सी. ओके, आता मी तुला काही प्रश्न विचारेन. तुझा आवडता सदस्य कोण? फक्त नाव. खरं तरी 5 सदस्य मला आवडतात. पण तन्वी, विशाल आर माय मोस्ट फेवरेट. ओके, टॉप 3 कोण वाटतात? बघ, टॉप 3 खरं तर परत ते 5 आहेतच, पण मला वाटतं टॉप 3 ते 5 आहेत. म्हणजे टॉप ला ही 5 जी मुलं आलेली आहेत, हे जे कंटेस्टंट आहेत, हे खरंच डिझर्विंग आहेत. पण मला आवडणारे विशाल आहे, तन्वी आहे आणि दीपाली सय्यद असावेत. ओके, मास्टरमाइंड तू आहे. तुला कोण मास्टरमाइंड वाटतं? ह्या सीझनचा मला वाटतं विशाल. ओके, आणि तुला विनर कोण हवं असं वाटतं? मला मनातून वाटतं विशालने विनर व्हावं. कारण का खेळ खेळणं, विशाल आणि तन्वी ह्या दोघांनी भन्नाट खेळ दाखवलाय, स्वतःची एक पर्सनॅलिटी दाखवली आहे. ह्या दोघांमुळे खेळ दिसलाय. ह्या दोघांच्या अपोजिट माणसं उभी राहिली आहेत, ग्रुप तयार झाले. म्हणून मला वाटतं की जो इंडिव्हिज्युअली खेळा है, दिखा है, भिडा है, वो है विशाल और तन्वी. अच्छा, मला अजून एक विचारायचं आहे. हे जे जॅकेट आहे ते खूपच अप्रतिम भारी किक्कॅस आहे.
त्याच्यावर दारं दिसत आहेत मला आणि सीझनची थीम आहे ती आपल्या येस, कीज आहेत. काय सांगशील, कोणी डिझाईन केलंय आणि कुठून आली आयडिया? हे मी विचार केला होता जेव्हा ह्या सीझनला जाईल, कारण ह्या सीझन मध्येच सुरुवातीपासून दार उघडणार आणि नशीब पालटणार असं होतं. तर मी विचार केला की हेच थीम आपण तयार करूया. कारण का भाऊचा धक्का जेव्हा गाणं गेलं होतं तेव्हा मी भाऊंना डोक्यात धरलं होतं की ह्या व्यक्तीसाठी आपल्याला गाणं करायचं, तर तो जो काही आपला एक वेगळा हिरो आहे त्यासाठी कसं करता येईल, म्हणून ते भाऊचा धक्का गेलं होतं. त्याचप्रमाणे ह्या सीझन मध्ये पाऊल ठेवायचं आहे, तर विचार केला क्यों ना हीच थीम आपण बनवूया. आणि ही थीम डोक्यात ठेवून हे जॅकेट बनवलंय. माझे डिझायनर आहेत खरं तर. जरी एक मिनिट, काय त्यांचं नाव मी नाव विसरलो. लपडी सारी बघून भारी डोक्यात त्याच्या गेलया, सॉरेन डाईट करलं राईट हिशोब त्यानं केलाया, हटके स्टाईल किलर स्माईल धिंगाणा असा करल, ठसून देणार हिशोब घेणार कल्ला आता होणार, कोणाला जोडलं विचार केलाय पक्का, रडल राणी पळल राजा समोर आला एका, आला रे आला रे आला रे आला आला, भाऊचा धक्का भाऊचा धक्का भाऊचा धक्का भाऊचा धक्का. कडक. थँक्स उत्कर्ष. झालं.